सगळ्यांना नमस्कार. जय सेवालाल. हे आहे SR हेरिटेज वाइब्स इंडिया. आपली ओळख साधी आहे पण स्टाईल भारी आहे. चला तर मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. रात्रभर ट्रॅव्हल करून मी पोहोचले एका अशा लग्नात जे मी कधीच विसरणार नाही. आजचा व्लॉग खूप स्पेशल आहे कारण मी गेले होते आमच्या सरांच्या मुलीच्या लग्नाला. चाळीसगाव, धुळे, जळगाव साईडला. आणि खरंच सांगते, एक्सपिरियन्स खूप ब्युटिफुल होता. हे आम्ही रात्रीभर प्रवास करून आम्ही थांबलो लॉजमध्ये आणि सकाळी उठून लग्नाला जाण्यासाठी तयार झालो. हे आहे चाळीसगावचा लॉज. हे माझी दीदी पाहू शकता तुम्ही. हे मी आणि हे आमचा रूम. आम्ही झालो अशा प्रकारे तयार. आता जात आहोत आम्ही मंगल कार्यालयामध्ये. लग्न आहे तिथे. इथून 5-6 किलोमीटर अंतरावर तो मंगल कार्यालय आहे. ही आम्ही लॉजमध्ये थांबलो होतो 3ऱ्या मजल्यावर. आता आम्ही पायरी उतरून खाली जात आहोत. ही माझी मम्मी, मी, आमचे सर, माझे मुले, पप्पा आणि माझे भैया. हे आहे काउंटर. इथूनच खाली सरळ गेल्यावर तिथे एक छोटासा लॉजमध्येच हॉटेल आहे. जेवणाची सुविधा पण तिथेच होती. हे पाहू शकता अशा प्रकारे. आम्ही पडलो बाहेर. बाहेर पडताच आमच्या सरांचे मित्र भेटले. ते पण लग्नाला आले होते मुंबईवरून. सर भेटले, सरांशी बोलणं झालं. सर पण जात होते लग्नाला. चला तर मग आपण चाललो आता लग्नाला. हे बघा सगळी पूर्ण आमची फॅमिली. मी रात्रभर ट्रॅव्हलिंग करून इथे पोहोचले. जर्नी थोडी ट्रेनिंग होती पण एक्साइटमेंट फुल होती. रस्त्यातले व्ह्यू पण खूप छान होते आणि मनात एकच थॉट होता, लग्न कसं असेल, काय काय पाहायला मिळेल. हे रस्त्यातील व्ह्यू अशा प्रकारे होते. खूप छान सुंदर. सोबतच दर्शन झाले देवाचे. अशा प्रकारे आम्ही निघालो मंगल कार्यालयासाठी. हे बघा हॉस्पिटलवर माझं नाव सरस्वती हॉस्पिटल. हसलो आम्ही, थोडी चर्चा केली. मग इथे आम्ही आलो आता गाडीत CNG भरण्यासाठी पेट्रोल पंपावर. विचारलं, पेट्रोल CNG अवेलेबल नव्हती म्हणून परत आम्ही तिथून पुढे निघालो. अशाच प्रकारे अजून पुढे येताच रस्त्यावर बघितलं, विचारलं कुठे CNG पंप आहे का. इथून आम्हाला 7 किलोमीटरवर दुसरा CNG पंप होता अशी माहिती भेटली. मग सोबतच आम्ही या चौकातून बाहेर पडलो. पाहू शकता तुम्ही किती छान असा चौक होता. नुकतीच बाबासाहेब आंबेडकरांची जयंती झाल्यामुळे जागोजागी फ्लॅग असे होत. पंचायत समिती चाळीसगाव. हे पाहू शकता. इथून आम्ही आत्ता चाललोय मंगल कार्यालय जाण्यासाठी. चाळीसगाव क्रॉस केलो. चाळीसगावमध्ये आम्ही लॉजवर थांबलो होतो. हा पण मंदिर खूप छान असा व्ह्यू पाहू शकता मित्रांनो. व्ह्यू खूप छान असा होता. सोबतच आम्ही गप्पा मारत चाललो होतो. लोकेशन पाठवायला लावली. लोकेशन पाहत पाहत आम्ही चाललो होतो. हे पाहू शकता ब्रिजवरून चाळीसगाव अशा प्रकारे दिसत होता. चाळीसगावचा व्ह्यू गाडीमधून बाहेर अशा प्रकारे दिसत होता. थोड्याच अंतरावर पोचलो आणि पुढे हा पाहू शकता तुम्ही महाराणा प्रताप चौक. हा चौक क्रॉस करून धुळे रस्त्याला जाऊन इथे आम्हाला 7 किलोमीटर अंतरावर पेट्रोल पंप दिसला. इथे CNG अवेलेबल होती. त्यासाठी मित्रांनो आम्ही CNG फिलअप करण्यासाठी पेट्रोल पंपवर गेलो. दिसला पेट्रोल पंप, विचारले आणि CNG अवेलेबल आहे म्हटल्यावर गाडी लागलेली होती लाईनला. तिथेच गाडी लावली. हे बघा आमची गाडी भरली CNG आणि परत निघालो. आता पोहोचलो आम्ही लग्नाच्या लोकेशनवर. हे बघा सखाराम महाराज नगर. त्याच्याच बाजूला मंगल कार्यालय होता. मंगल कार्यालयाचा नाव बालाजी लॉन्स मंगल कार्यालय, धुळे बायपास,
चाळीसगाव, जिल्हा जळगाव. हे मंगल कार्यालयाचं नाव. मंगल कार्यालयाच्या बाजूलाच जाऊन आम्ही गाडी लावलो. मंगल कार्यालयामध्ये एंट्री घेतलो. तेवढ्यातच सर आम्हाला वेलकम करण्यासाठी आले होते. हे पाहू शकता. सर आम्हाला पाहून अति प्रसन्न, एवढे खुश झाले सर. बार हात जोडू लागले होते. ते खूप खुश झाले. मॅडम तुम्ही एवढ्या दूरून आलात म्हणून. ही आमची फॅमिली. आणि एवढ्यातच इथे त्यांची काही रसम वगैरे चालू होती. पाहिलो, गरमी होऊ लागली. बरोबर कूलरच्या समोर गेले आणि बसले. हे पाहू शकता. नवरी नवरदेव त्यांचे जेही काही प्रथानुसार लग्नाचे काही छोटे छोटे फंक्शन असतात ते अटेंड केलो. आणि हे बघा आम्ही इथे बसलो होतो. अशा प्रकारे मित्रांनो आम्ही इथेपर्यंत पोहोचलो. हे बघा नवरी नवरदेव जोडपा, खूप सुंदर असा जोडपा होता. नवरी नवरदेवाला माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा. चाळीसगाव जळगाव पाठी पाहू शकता. त्याच्याच बाजूला मंगल कार्यालय होता. तुमच्या दोघांचा संसार नेहमी प्रेम आणि विश्वासाने भरलेला असो. देव तुम्हाला आयुष्यात भरभरून सुख देव. हे बघा कार्यक्रम आटपले. त्यांनी नवरी नवरदेव तयार होण्यासाठी गेले होते. हे बघा नवरदेव तयार होऊन आले, नवरी पण आली. दोन्ही एकमेकांसोबत त्यांची एंट्री अशी भन्नाट एंट्री होती. वाव, हे पाहू शकता. खूप छान एंट्री झाली. मग काय, मजाच मजा. नवरी नवरदेव खूप जास्त खुश होते. लग्नाचे मोमेंट्स खूप इमोशनल होते. सरांच्या मुलीला पाहून खूप आनंदही झाला आणि थोडा इमोशनल पण वाटला. कुटुंबातील सगळे खूप खुश होते. म्युझिक, डान्स, सगळा उत्सव बघून खूप छान वाटलं. आणि जेवणाबद्दल सांगायचं तर OMG खूपच छान. हे अशा प्रकारे इकडे वेलकम करण्याची प्रथा आहे. तुमच्याकडे कशी आहे ते तुम्ही नक्की सांगा. चला तर मग मित्रांनो, लग्न लागलं. नवरी नवरदेवांना कमेंटमध्ये आशीर्वाद भरभरून पाठवा. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.